नमस्कार सर्वांना, प्रियंका मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी करणार आहे एकदम हेल्दी असा चिला जो ओट्सपासून बनतो, ओट्स आणि बेसनचं. तर आपले लहान मुलं असतात जे खायला ओट्स थोडं नाटके करतात. तनू पण आता सध्या पहिली मस्त खायची ओट्स, आता थोडं कमी केलं नाही तिने ओट्स खायचं, त्यामुळे मी तिला अशा प्रकारचे देते करून. तर इथे मी 2 चम्मच ओट्स घेतलेत. तुम्ही रोस्टही करू शकता किंवा जर तुमचं मूल खूप लहान असेल म्हणजे 3-4 वर्षाचं असेल, 3 वर्षाच्या आसपास, तर तुम्ही ते रोस्ट करून मिक्सरला बारीक करून पावडर जरी करून घेतली तरीही चालेल. पण तनू आता व्यवस्थित चावून वगैरे खाते, त्यामुळे तिला हे असं मी डायरेक्टच देते आता, कारण तिला ते पचन होतं तेवढे ते. तर इकडे बेसन घेतलं आहे 2 चम्मच. तेवढंच तुम्ही जास्तही घेऊ शकता, तुमच्यावर आहे. बेसन कमी घेतला तरी चालेल, जास्त घेतला तरी चालेल. पण इथे आम्ही तिघांसाठी करतो आहे, त्यामुळे मी जास्त घेतलं आहे. ओट्स पण जास्त घेतलं आहे. 1 चम्मचला तुम्हाला सांगते, 1 चम्मचभर तुम्ही म्हणजे 1 स्पूनभर तुम्ही ओट्स घेतलं आहे, तर 1 चम्मच बेसन, एवढं तुम्ही अशी क्वांटिटी तुम्ही पकडा. तर इथे व्यवस्थित ते मिक्स करून त्यानंतरला ते थोडं पाणी टाकून भिजत ठेवून देणार आहे. म्हणजे काय होईल, ते जरा फुलेल. तुम्ही पाहिजे असेल तर थोडंसं कोमट पाणी करूनही टाकू शकता, पण मी इथे साधंच पाणी ओतते. आणि त्यानंतरला मग आपण ज्या भाज्या आहेत, म्हणजे तुम्ही ज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या त्यात टाकल्यात ना तरी चालेल, कारण ते दिसण्यात येत नाही जेव्हा आपण तो बेसनचा चिला बनवतो त्यावेळी. त्यामुळे मी शिमला मिरची वगैरे तनू थोडी खायला वगैरे जरा हे करते, जाडी दिसली की, त्यामुळे तिला बारीक करून गाजर तुम्ही घेऊ शकता, बीट तुम्ही टाकू शकता. मी इकडे कांदा, टॅमॅटो, शिमला मिर्च तेवढंच होतं सध्यापुरतं, तर मी ते टाकून त्याच्यामध्ये घेणार आहे.
तर आजची डिश कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर असेच व्हिडिओ पाहत राहा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.